8व्या वेतन आयोगांतर्गत होणारी पगारवाढ 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत कमी असणार का? हा प्रश्न सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. विश्लेषकांच्या मते नवीन वेतन रचनेतील पगारवाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टर आणि त्यावेळच्या महागाई भत्त्यावर म्हणजे डीएवर अवलंबून असते. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवेळी महागाई भत्ता 125% पोहोचला होता, ज्यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ करणे शक्य झाले होते. मात्र सध्या महागाई भत्ता 58% आसपास असून नवीन वेतन रचना लागू होईपर्यंत तो 70% जाण्याचा अंदाज आहे. डीएचा हा कमी स्तर पगारवाढीच्या व्याप्तीवर मर्यादा आणू शकतो, ज्यामुळे 7व्या वेतन आयोगासारखी मोठी झेप घेण्यास सरकारकडे तांत्रिकदृष्ट्या कमी वाव असेल. दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवत फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्सने सुचवल्यानुसार खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी 3.0 आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 3.25 असा श्रेणीबद्ध फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास वेतनातील विसंगती दूर होऊ शकते. आता सरकार या तांत्रिक मर्यादा आणि कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा कसा मेळ घालते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.